गुलाबराव सरले, डायरेक्टर अँड कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन गेटलँड हॉस्पिटल अमरावती, तसेच कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन प्रेझेंट हॉस्पिटल अमरावती. आज मी तुम्हाला व्हिटॅमिन डी त्याच्या डेफिशियन्सी होणारे दुष्परिणाम आणि त्याची ट्रीटमेंट याच्याबद्दल माहिती देणार आहे. जनरली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणे, तसेच तुळशीभोवती प्रदक्षिणा करणे घालणे याच्याबद्दल महत्त्व सांगितलेलं आहे. परंतु त्याचे शास्त्रीय कारण असे आहे की उन्हात गेल्याने व्हिटॅमिन डी उन्हात गेल्याने स्किनवर सूर्याची किरणे पडतात आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी तयार होते. तसेच त्यामुळे होणारी जी डेफिशियन्सीमुळे होणारी जी लक्षणे, प्रमुख लक्षणे आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिलं म्हणजे नेहमी वारंवार बिमार पडणे, म्हणजे दुसरं म्हणजे कमजोरी येणे. थोडंसं काम केलं की हातापायांमध्ये कमजोरी येते. तिसरं म्हणजे डिप्रेशन आणि एन्झायटी, निराशा तयार होते लोकांना आणि लखलख तयार होते. तसंच चौथं म्हणजे बॅकेक, नेहमी वारंवार त्यांना पाठदुखीचा त्रास होत असतो. तसेच मसलमध्ये वीकनेस येते आणि हातपाय दुखायला लागतात. तसेच हळद ठिसूळ होणे, म्हणजे नेहमी थोड्याशा पडल्याने किंवा लागल्याने हळद फ्रॅक्चर व्हायला लागतात. तसेच हेअर लॉस, म्हणजे केस गळती होणे. तसेच खूप साऱ्या लोकांचं वजन वाढतं, स्पेशली स्त्रियांचे. तसेच इम्पॅक्ट ओन हिलिंग, म्हणजेच लेट जखम वगैरे झाली असेल ती भरून लवकर येत नाही. तसेच खूप साऱ्या स्किनचे आजार होणे, जसे की एक्झिमा. असं पाहिलं आहे की ज्या स्त्रिया घरात काम करत असतात आणि बाहेर जात नाही, अशा 90% स्त्रियांना व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी. त्यासाठी योग्य ते डॉक्टरांकडे भेट देऊन व्हिटॅमिन डीची टेस्ट करून, तसेच त्याच्या ट्रीटमेंट म्हणजे औषध गोळ्या किंवा इंजेक्शन घ्यायला पाहिजे. तसेच रोज 1 तास सूर्यामध्ये जाऊन आपल्या स्किनला एक्सपोज केले पाहिजे. म्हणजे बेस्ट टाईम असा आहे सूर्यामध्ये जायचा सकाळी 10 ते 2च्या पर्यंत. असं केल्याने तुम्ही स्वतः निरोगी राहाल व स्वस्थ राहाल. धन्यवाद.